वैद्यकीय महाविद्यालय, उपनगरीय रुग्णालय आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची देयकं पालिकेनं थकवलेली आहेत। सुमारे 120 कोटी रुपयांची देयकं मुंबई महानगरपालिकेनं 4 महिन्यांपासून थकवलेली आहेत। तातडीने देयकं मंजूर न झाल्यास 13 जानेवारीपासून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा वितरकांनी दिलेला आहे। औषधांची देयकं तातडीने मंजूर करण्याची मागणी औषध वितरकांनी केली आहे। दरम्यान औषध वितरकांनी प्रलंबित देयकांसंदर्भातली पाठवलेली पत्र आता प्रशासनाला मिळालेलं आहे। या संदर्भात सविस्तर माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचं आरोग्य विभागाचे उप आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितलंय। राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेची 16,700 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी प्रलंबित आहे। ही तातडीनं भरावी, क्लिअर करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। बीएमसी कडून पैसे घेऊन MMRDA तसंच इतर ठिकाणी ते पैसे वापरले जात आहेत, पण बेस्ट वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीत अशीही टीका त्यांनी केली आहे। राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेला 16,000 कोटी देणं बाकी आहे। आमची मागणी ही राहील की हा येता अर्थसंकल्प जेव्हा मांडला जाईल तेव्हा हे 16,500 कोटी त्या आधी राज्य सरकारने आपल्या या मुंबई महानगरपालिकेला द्यावेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांची जी लाईफलाईन आहे BST, त्याला देखील पैसे देणं गरजेचं आहे। हे सगळे पैसे उधळपट्टीसाठी होते, पण BST जी वाचवायला पाहिजे ती वाचवली जात नव्हती आणि ह्याचसाठी आम्ही आज मागणी केलेली आहे की 16,500 कोटी राज्य शासनाने त्वरित मुंबई महानगरपालिकेला द्यावे, आयुक्तांना द्यावे आणि ह्याच पैशातून BST असेल किंवा इतर ज्या सोयी सुविधा त्या देखील पुरवल्या जाव्यात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।